अरे रेकॉर्ड तोडण्यात आम्ही शेवकर एक नंबर आहोत. शांतेश्वरी माते की आई माऊलीचा. आणि आमचा तो राजदीप नाही राहिलाय, उरणचा राजदीप राहिलेला आहे. हाय नमस्कार, कशा आहात सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आता मी आहे नवीन शहरामध्ये आणि गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला शांतेश्वरी आईचा पालखी सोहळा, पालखी ठाटा माटात निघाली होती आणि त्या जल्लोषामध्ये आज 49 तास पूर्ण झालेले आहेत आणि पालखी आता थोड्याच वेळात मंदिराजवळ पोहोचणार आहेत 12ला आणि 50 तास पूर्ण झालेले आहेत आणि तेच 50 तास. थांबा मी सांगते ऐका. 11 वाजता 50 तास पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही मंदिराजवळ पालखी आलेली नाही. तो जल्लोष तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि सगळी पोरं बघा. शांतेश्वरी माते की. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझं तर तुम्ही ऐकत नाही, पोरांचं तरी ऐका. आणि एक मिनिट मला सांगू द्या. हे बघा, ज्या जल्लोषात पालखी निघाली होती तोच जल्लोष आपल्याला पालखी मंदिरात पोहोचणार आहे, तोच जल्लोष आपल्याला इकडे बघायला भेटते. आणि परत पुन्हा एकदा शांतेश्वरी माते की. आणि तोच सर्व जल्लोष तुम्हाला आता मी दाखवणार आहे. नवीन शेवेचा जल्लोष तुम्हाला बघायला भेटणार आहे शेवकरांचा. आणि आपल्या समोर प्रदीप दादा आहे. प्रदीप दादा जवळ या जरासा. काय सांगशील? रेकॉर्ड, गेल्या वर्षीचा रेकॉर्ड तुम्ही स्वतःच तोडलेला. अरे रेकॉर्ड तोडण्यात आम्ही शेवकर एक नंबर आहोत. आमचा एक नंबरचा रेकॉर्ड आहे. एक नंबरच राहील. शेवकर किंग आहे. 12 वाजता आमचे 51 तास होतील तरी पण आम्ही पुढे नाचणार. आमचा जल्लोष आहे. आमची पोरं यंग पोरं जी आहेत ना पत्ती मजा करतील. काय मग आज पालखीला 50 तास पूर्ण होतील मंदिरात पोहोचायला. फुल जल्लोष केले ते बघा. चेहरा ओळखत नाही बाबा. ओळखतस. शांतेश्वरी माते की आई माऊलीचा. पोरांच्या आणि थोड्याच वेळात बघितलास ना. थँक्यू. असंच सपोर्ट ठेवा. बघितलं ना, असंच बघत राहा आणि कमेंट करा. चांगल्या कमेंट करा. शांतेश्वरी माते की जय. गाभारा पूर्ण फुलांनी सजवण्यात आला होता आणि प्रचंड गर्दी बघायला भेटलेली त्या दिवशी आपल्याला पालखी निघायच्या वेळी. पूर्ण लाकडाचा गाभारा आहे ना. कर्नाटकवरून आणला आणि पूर्ण सागाच्या लाकडाचा बनवलेला आहे. कुठून आणलं? कर्नाटकवरून. ओके, खूप सुंदर आहे. दगडी काम जो वापर केला आहे मंदिरासाठी तो पण कर्नाटकवरून आणलेला आहे. ओके. आपल्यासमोर साहिल आहे आणि तो आईची वर्षानुवर्ष भक्ती करत असतो. सर्व काही माहिती घेणार आहोत. आणि साहिल, आपल्याला पहिले शांतेश्वरी आईच्या जे आजूबाजूला जे देव दिसतात, वागेश्वर पण आहे, तर ते सर्व देवांबद्दल मला सांग. सर्वात पहिले तिथून चालू करूया. ही बघा, ही पहिली आमची मंगळवारची बसणारी देवी. दर मंगळवारी मुकुट लावतो आम्ही. हा आमचा शांतेश्वरी आईचा जुना अंग 1975 सालाचा आहे. 1975 सालीचा. शीतला देवी आहे. त्याच्या साईडला खोकला देवीची माहिती अशी म्हणजे पहिल्या जुन्या लोकांना खोकला व्हायचा, त्यामुळे तो बरा होण्यासाठी त्या देवीला नवस करायची लोक. आणि तो वागेश्वर आमच्या रक्षा करणारा. ओके, अशी ही माहिती आहे. आणि हा सोहळा म्हणजे जुन्या गावापासून आमचा चालू झालेला. हा नवीन शेवा गाव आहे. त्या नवीन शेवा गावात आता हा डेकोरेशन तुम्ही बघितलाच असाल पहिल्यापासून. तर या साईडला कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि या साईडला तुळजापूरची तुळजाभवानी आहे. तर हा डेकोरेशन कलमार कंपनीने केला आहे. आणि जो मार्तंड बँड होता पहिल्या दिवशी आपला पालखी निघताना तो PSA कामगारांनी दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
हा सोहळा गावके पूर्ण मिळून करतो आमचा, सर्व मिळून मिसळून आपला कार्य पूर्ण करत असतो. सोहळ्याबद्दल काय सांगशील, म्हणजे सकाळपासून म्हणजे पालखीच्या दिवशी आपण काय काय सोहळा करत असतो? मानाचे हार असतात का बावटा असते? मानाच्या आरामच्या जत्रेच्या दिवशी सकाळी 5:30ला देवीचा अभिषेक होतो. 5:30 पासून लाईन असते देवळात, पूर्ण रस्त्यावर असते लाईन. 5:30ला अभिषेक झाला का हा अंग लावतो आम्ही देवीचा. नंतर सर्व सजावट असते ती मीच करतो. नंतर संध्याकाळी 7 वाजल्यापासून मानाचे हार येतात. 7 ते रात्री 3 वाजेपर्यंत मानाचे हार असतात. सर्व ग्रुपचे हार देवीला अर्पण होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिले यात्रेच्या दिवशीचा झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखीच्या दिवशी परत साडी चेंज होते देवीला, आमचे 7 शृंगार होते. आणि खरं सांगावं तर अपेक्षा पाटील बोकरविडा यांच्याकडून देवीला 3 वेळेला हारवेणी आलेले आहे. एवढा भारी डेकोरेशन आहे ना हारवेणीचं, फ्लॉवर ज्वेलरी, ते 1 नंबर डेकोरेशन आमच्या देवीला त्यावेळी दिलेलं आहे. आणि संध्याकाळी 9च्या टायमाला आमची पालखी निघते. 9ला निघलेली पालखी बुधवारी 9ला निघलेली आहे. ती आज शुक्रवार असून निघालाय तरी 12 वाजायला आले तरी आमची पालखी अजून देवळात आलेली नाही. 52 तास होतील, 53 तास होतील. आणि सेवेकरांचा रेकॉर्ड 48 तास पहिलाच आमचा रेकॉर्ड आहे. आणि आता परत एकदा आम्ही रेकॉर्ड करणार आहोत. आमची देवी आमच्या पाठीशी आहे काय. नक्कीच नक्कीच. आणि तुम्हाला देखील शुभेच्छा सर्वांना. ठीक आहे, शांतेश्वरी माते की जय. बघा आपल्या समोर सर्व ताई आणि आईस आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो आता पालखीचा जल्लोष आणि तो जो क्षणाचा जो उत्साह असतो तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आणि मस्त ठाटातल्या साड्या घालून ते आलेल्या आहेत. आपल्या समोर ताई आहे. ताई काय सांगशील या क्षणाबद्दल? या क्षणाबद्दल म्हणजे गेल्या वर्षी आमच्या पालखीचा सोहळा 48 तास असलेला आहे. 3रा दिवस असताना सुद्धा पालखी जोरदार चालू आहे. आणि त्या जल्लोषात हे बघा जल्लोष जल्लोष हा जल्लोष बघून घ्या. या जल्लोषात ही पालखी थाटामाटात आमची शांतेश्वरी आई सजली आहे आणि थाटामाटात पालखीत नाचत आहे अजून. हो नक्कीच नक्कीच. आणि आता 51 तास पूर्ण होती, मला ते 12 वाजता. मग तो गेल्या वर्षीचा 48 तासाचा होता, तो यंदा ब्रेक करून टाकायचा आहे आणि 50 ते 51 तास नाचून दाखवायचा आहे. ओके, शांतेश्वरी माते की ठीक आहे. पोरं आज ऐकायची नाही. आईच्या मंदिरामध्ये सर्व ताईस जमलेले आहेत. वर्षानुवर्ष ज्या सोहळ्याची पण वाट बघत असतो तो म्हणजे पालखीचा सोहळा आपल्या. आणि तो जल्लोष उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसत आहे. आणि परत आता 365 दिवस तुम्हाला या उत्साहासाठी थांबायला लागणार आहे. तर काय म्हणाल या सोहळ्याबद्दल, मला काय सांगाल तुम्ही? आज नवीन शेवा गावामध्ये जो शांतेश्वरी आईचा सोहळा आहे तो आज 51 तास पूर्ण होत आले आहेत. हा जो जल्लोष आहे आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आमच्यासाठी अस्मरणीय हा शब्द सोहळा आहे. तर आम्हाला खूप हॅप्पी आहे की आम्ही या सोहळ्यामध्ये आम्ही सगळे एकत्र सहभागी आहोत. नेक्स्ट इयर पण आम्ही असेच सहभागी राहणार. पालखी पहिल्या दिवशी निघाली ते अजून आता 51 तास झालेत तरी पण जल्लोष असाच आहे. अजून आत्ता मंडपात आली नाही अजून, पण आता आली तर अजून जल्लोषात आम्ही उत्साह अजून करू साजरा आणि अजून मजा येईल, फुल मजा येईल. म्हणजे ज्या जल्लोषात उत्साहात पालखी निघालेली होती 50 तास अगोदर, तोच जल्लोष आपल्याला आता बघायला भेटणार आहे. त्याहून जास्त बघायला भेटणार आहे. तर शांतेश्वरी माते की, शांतेश्वरी माते की, माऊलीचा. पोरं ऐकत नाही. हे बघा सर्वांना भेटत आता आपण यंग जनरेशनकडे आलेलो आहोत आणि मस्त त्यांचा थाट वेगळा आहे. बघा आई शांतेश्वरी माऊली पालखी सोहळा असं काही हे केलेलं आहे आणि सर्वजण आहेत बघा. हाय, बघताय ना व्हिडिओ? कशा वाटतात? भारी वाटत. पहिले पालखी सोहळ्याची बघितली? तुमचा जल्लोष तुम्ही बघणारच. ठीक आहे, बोला शांतेश्वरी माते की, आय माऊलीचा. आपल्या समोर प्रणाली ताई आहे आणि मंदिराच्या परिसराच्या बाजूलाच ताईचं घर आहे. ताई, पालखी जेव्हा निघते तो क्षण पण तुला बघायला भेटते आणि पालखी आता जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा पण तुला बघायला भेटते. म्हणजे आई माऊलीची आमच्यावर भरपूर कृपा आहे. त्याच्यामुळे आई माऊली निघली सुद्धा आम्हाला दर्शन देते. आज जाताना सुद्धा दर्शन देते. हे आमचे नशीब आहे. ललिता म्हात्रे, शांतेश्वरी माऊली ही म्हणजे शेव्या गावाचे ग्रामदेवता आहे आणि ते आम्हाला शेव्या गावाला पाहून आहे. आम्ही आज कुठं कोण भेदभाव न करता या यात्रेचा उत्सव मोठ्या हौसेने आणि मौजेने पार पाडतो. आम्ही 2 दिवस
सगळे लोक आम्ही एकत्र, कुठला पक्ष कुठला काय वापरत नाही आम्ही, सगळे गावकी ग्रामस्थ लोक सगळे एकत्र येऊन मोज मजा करतो आणि तिच्या पायाने आम्ही आज तिच्या पायाशी आम्ही सुखी आहोत आणि एकदम आनंदात आहोत. ओके, धन्यवाद. बोला शांतेश्वरी माते की आई माऊलीचा. आता शेव्याचा आणि माझा नाता कसा आहे तो प्रदीप दादा तुम्हाला सांगेल. आता राजदीपचा आणि माझा नाता काय सांगायचा, ज्याप्रमाणे माझी जी मुलगी माझ्या कडीवर आहे तशाच प्रमाणे राजदीप सुद्धा लहान होता आणि एवढ्यापासून तर राजदीप आतापर्यंत एवढा मोठा झालेला आहे आणि त्याने छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत काय त्याची क्रेडिट ठेवलेली आहे आणि कुठपर्यंत पोचलाय आता तुम्ही पाहू शकताय. आणि आमचा तो राजदीप नाही राहिला आहे, उरणचा राजदीप राहिलेला आहे, ज्याला बघून लोक जमतात आणि माझी व्हिडिओ घे आणि मला सुद्धा स्टार कर असं राजदीपला सांगतायत. म्हणजे पूर्ण स्टेपाट फॅमिली, शेवा फॅमिली आपली आहे. लहानपणीपासून त्याही मला मोठा होताना बघितलेला आहे आणि त्यांचा जो प्रेम माझ्यावर आहे असाच राहू दे. राजदीप आमचा प्रेम लास्ट पर्यंत राहील आणि तुम्ही सुद्धा प्रेम द्यायचं आहे. सबस्क्राईब सुद्धा करा, लाईक सुद्धा करा आणि राजदीपला पुढे नेण्यासाठी तुमचा एक पाऊल सुद्धा आपल्यासाठी पाहिजे आणि राजदीपला सुद्धा पाहिजे. नक्कीच नक्कीच. ए जो काट्या घेऊन का फिरते, त्याला वाजवायला पाठवायचं ना तिथं. वाजवायची आवड आहे. नाव काय याचा? विश्व नाव, मस्त नाव आहे याचा. अरे या दोघीच आहेत ना, दोघींना मी पालखी सोल्याला बघितल्या होत्या आणि आज ओळखल्याच नाही मला. या बघा कशा दिसतात ना. नाचल्या आमच्या पोरी पालखी, फुल नाचल्या काय? एक नंबर. अरे तुम्हीच एन्जॉयमेंट वाले होता, पोरी तशाच होती नाही. नाचायलाच पाहिजे, मजा करायलाच पाहिजे. आपला सण सोला आपण जपलं पाहिजे. जपायलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच. हा हाय तरी करा. इतक्यात आलोय मी. हाय. नाव काय? आमची नॅन्सी आणि काय नाव? नॅन्सी आणि निवी. नॅन्सी आणि निवी. बोला दादाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोला तुमचं तरी ऐकते, माझं ऐकत नाहीये बिलकुल. लाईक करा, हा शेअर पण करा. बघा मस्त बोलतायत. आम्हाला पण आम्ही सबस्क्राईब बोलता आहोत, ते सबस्क्राईब बोलल्या ना. थँक्यू. क्यूट आहेत बघा दोघी पण. मंदिरात गाभाऱ्याजवळ हत्ती होता, तो याही इकडे आणलाय नाचवासाठी. सरपंच आहेत आपल्या समोर, नाचतायत, पालखी सोहळ्याची मजा घेतात. हो जल्लोष मध्ये 3 दिवस 51 तास आपल्या समोर नाचतात, पालखी कंटिन्यू नाचतात. काय सरपंच आहेत.
मोटारीच्या ना पालखी आता थोड्याच वेळात म्हणजे आपल्या मंदिराच्या मेन द्वारजवळ पोहोचल. आता आई थोड्याच वेळात येणार आहे तर तिची आरती करण्यासाठी सर्व आपल्या ज्येष्ठ आईच आपल्या समोर आहेत आणि आरती करण्यासाठी म्हणजे आतुरतेने वाट बघतात आई कधी येते आणि आम्ही तिची आरती कधी करतोय. तर सर्व आपल्याला ज्येष्ठ महिला दिसत आहेत समोर आपल्या. शांतेश्वरी माते की आई माऊलीचा छोटे आपले सबस्क्रायबर्स भेटलेले आपले सर्व व्हिडिओज बघतात. शांतेश्वरी माते की आई माऊलीचा. नाव काय श्रावी. नाच तरी 51 तास पालखी नाचवलंय तुमच्या गाववाले. नाचली गावावर आलो तर नाचली लगेच. दादाच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करून जा. पालखी सोहळ्याच्या ब्लॉगला ज्याचा मी उल्लेख केला होता आकाशदा जिम मध्ये त्याला बोललो होतो 48 तास पालखी काय 50 तास वाजव कसा बरा बोलायला बरा वाटतं ना 50 तास. आज ते 51-52 तास पालखी नाचवलं काय बोलायला विषयच नाही ठेवला. आता मग तुला काय बोलू मी जिम मध्ये पिसलावलं काय माझी तर काहीच नाही विषयच नाही. रेकॉर्ड आमचा पण तोडला नक्की तेही स्वतःचा पण रेकॉर्ड तोडला. 48 तासाचा त्यांचा रेकॉर्ड होता. आता किती 51 तास झालेले आहेत ना 51 तास पूर्ण झालेत म्हणजे 12ला 51 तास प्लस आता जे होतील ते वरचे तास. ओके ठीक आहे. आता बघूया अजून पर्यंत पालखी पोहोचलेल्या आहे मंदिरामध्ये. बघूया फायनल टाइम मी तुम्हाला सांगेन. चला
मोठ्या संख्येने सर्व महिला गट आपल्याला दिसतंय. शांतेश्वरी माते की आई माऊलीचा, शांतेश्वरी माते की आई माऊलीचा. शांतेश्वरी माते की जय. जय. आईचा मुकुट आलेला आहे या गाभाऱ्यामध्ये आणि त्याचप्रमाणे जी पादुकं ठेवण्यात आली होती पालखीमध्ये ते देखील आपल्या गाभाऱ्यामध्ये आलेले आहेत. हे बघा आता सर्वजण थोडा थोडा गुलाल किंवा काय एक प्रसाद म्हणून आपल्या आपल्या घरी घेऊन जात असतात. एक आठवण म्हणून आईची आता 365 दिवस ते सर्व गुलाल काही एक वस्तू आपल्या घरात ठेवतील आणि परत पुढल्या वर्षी तेच उत्साहात येतील सर्वजण. यांच्याकडे ओके तुमच्याकडे ओके असं आहे ठीक आहे धन्यवाद. 1 वाजता प्रॉपर पालखी मंदिरामध्ये पोहोचली आणि 52 तास पालखी फिरत होती आणि नवीन एक रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्ड नसते एक ती काय बोलतात त्याला उत्साह असते जल्लोष असते. आता परत काय 365 दिवस आईच्या सोहळ्यासाठी थांबायला लागेल तर तोच एक उत्साह आपल्याला या नवीन शेवेमध्ये बघायला भेटेल आणि अनेक गावामध्ये बघायला भेटते. तर ठीक आहे तर आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा पालखी निघली मंदिरातून पहिल्या दिवशी तो जल्लोष तोच उत्साह पालखी आतमध्ये जाताना सुद्धा होता. खूप धमाल केली नवीन शेवावाली आणि त्यांची मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच वाट बघेन. ठीक आहे काहीतरी कमेंटमध्ये हात टाकलात तरी झालं तर शांतेश्वरी माते की जय लिहा बस होईल काय नाही प्रॉब्लेम. तुमचे चांगले कमेंट्सची आम्ही वाट बघत असतो नेहमीच कारण का तुमच्या कमेंट्सने आम्हाला एक ऊर्जा भेटत असते एक मोटिवेशन भेटत असते असं नवीन कार्य करायचं. आता बघा 1:30 वाजून गेलेला आहे आणि अजून आपण गावाच्या बाहेर आहोत. तर ठीक आहे तसा गावाच्या बाहेर नाही नवीन शेवा सर्व माझाच गाव आहे आणि तुम्हाला दादा बिदाचं बघतात लाडाने प्रेमाने जवळ घेतात मला कारण का लहानाचा मोठा होताना मला त्यांनी बघितलेला आहे. सर्व माझे जिमला सोबत असतात सर्वजण सोबतच असतो आम्ही. तर चला जास्त ब्लॉग आधी असू दे किती पण मोठा झाला तरी मला काय फरक नाही पडत. आता मला वाटतं डायरेक्ट आता रावेची यात्रा असेल काट्यांची यात्रा त्याला भेटू आपण. तर कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून. शांतेश्वरी माते की जय.